गवला लोडिया कच्चा भावा ओळखलं स्वतः बर एकटं नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि बघा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळं समजेल. कारण आज आपल्या कॉलेजमध्ये बघा आपल्या जीवनातला एखादा मजेशीर किस्सा सांगायचा आहे, आणि ते पण सर्व मुलांसमोर सांगायचा आहे पुढे जाऊन. त्यामुळे बघा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला पण तो किस्सा बघायला मिळेल. आणि बघा आता मी सकाळ सकाळ उठून बघा चालू आहे मोटर चालू कराय, कारण आपण उसाला पाणी लावले. त्यामुळे बघा आता चालू मी मोटर चालू करायला सकाळ सकाळ. आणि आपल्या चॅनलवर नवा असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत मी मोटर चालू करतो. तर बघा वॉटर दैवार पडले, तरी पण आता जायला लागतं मोटर चालू कराय. आणि मोटर चालू करतो, बघतो चालू होत्या. तर बघा आता आलोय पिटीजवळ आणि मोटर चालू होते बघतो. लाईट तर बघा दिसते, मग चालू होईलच. मग आता चालू केली तर आता 10 सेकंद थांबायला लागते. बघा मोटर चालू झालेली आहे. आणि आता आपली 3 पीस दोन्ही पण मोटर आल्या, लाईटी आल्या बा सकाळ सकाळ. त्यामुळे बघा आता तिकडली मोटर चालू करायला जायला लागते, कारण तिकडली आता मोटर चालू करायला जातो. बघा आता नदीतून चाललो आहे मी, आणि ही आपली महाग नदी आहे बघा. आणि आता इकडली मोटर चालू करायला वरनं याला घालून ये म्हणल्यावर लय लांब पडते, म्हणून आता बघा नदीतूनच चाललो आहे. आणि आता जातो आणि तिकडली मोटर चालू करतो. बघा आलो इथं आणि मोटर पण चालू झाली. आणि वर आपल्या उसाला पाणी लावले. आता ही बंद करतो आणि वर जातो उसाला, कारण वर पाणी लावले उसाला. आता जातो, कारण काल दिवस मावताना आपण सोडलेला आहे तिथं. आता जाऊच तर अजून थोडंफार भिजते. बघा इथं आलो आणि 2 मोटर पाणी फुल वडायला आले बघा. त्यामुळं गेला असेल खाली 2-3 तर नाळे झाले असणार. हो बाई 2-3 नाळे झाले त्या गॅसमध्ये. आणि आता जाऊन बघतो पुढं. आणि आपल्याला बघा आज कॉलेजला पण जायचं आहे, त्यामुळं जरा पटापटा घेतो भिजवून. तर बघा भिजवून आता बघा जरा भाजी घेऊन चाललोय. आणि आजोबा आलो होतं दारला, मग थोडं भिजलंय आपलं 7-8 कट्ट. आणि आता बघा चाललोय कॉलेजला, पटपट आवरतो आणि कॉलेजमध्ये जातो. तर बघा कॉलेजमध्ये आलोय, आणि तुम्ही पण ऐका किस्सा. आता सांगायला आली एक एक उठून. त्याचं नाव सांग. इंडियासाठी खेळतो. त्याने आता टेस्ट मधून रिटायरमेंट घेतली आहे. T20 मध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये रिटायरमेंट घेतली आहे व तो आयएसाठी आणि आयपीसाठी खेळतो. शिक्षण सोनल हायस्कूल सोनल हे आमच्या गावात आहे. आणि मला 9वीत 77% मार्क आहे, 10वीत 77. त्यानंतर मला डिप्लोमाला ऍडमिशन केलं होतं. डिप्लोमाला भेटले नाही गावात आमचं पप्पा म्हणून गावात आहे तर नाही
इंग्लिश स्कूलला भावा ओळखलं तुला काय आता लय मोठी चुकी झाली लास्टला ऑप्शनच काय राहिले काय कल्पना नाही शाळा नाही आमची चुकी झाली त्याला म्हणायचं पण चुकतो बोल मार्क मला कसलीच पडली नाही आता स्टँडवर करण्यात इंजिनिअरिंग काढली की नाही कुठे लय बघितलं कुठे घ्यायचं मग आता दोनच ऑप्शन उरले माझ्याकडे डीएड ला नाहीतर बीएससी बीसीएस करायचं मग बीएससी बीसीएस पेक्षा डीएड चांगलं असं सांगितलं मला पण वाटलं डीएड काढायची त्यामुळे मी डीएड काढायचं प्रथम वर्षात शिकत आहे कोणत्याही किस्सा सांग काही सांग ट्रॅक्टर रिवर्स चाललं दुनिया दोन्ही डायरेक्ट मी काय ट्रॅक्टर चालत तुला कोणी गेले सांगितलं असं सुट्टी होती म्हणून घेऊन आणतो म्हणलं आणि कॉलेजमधनं बघा आता आपण आलोय घरी. सकाळी गेलो होतो ह्या सारला इथं आपण ह्या तुकड्यात चालू होतं आणि नुसतं कॉलेज करून चालत नाही डायरेक्ट धार लागते त्यामुळे आता कॉलेज सुटले ना आता आलोय मी दाराव. सकाळी याला वळवून गेलो होतो इथं झाले भिजवायचं तर वर चालू केले वर बघतो किती झाले आले आता चालू केलेलं दिसते बघा. इथं पण बऱ्यापैकी भिजलंय बघा एक 10-12 कट्टे तर भिजले तर त्यामुळं आता दिवस बी मावळायला आला आणि आता जरा धरतो दिवस मावळस तर पूर्ण दिवस पाक मावळस तर बघा. दारावर होतो पण आता जरा गाडं वैरणीवर काढायचं आहे माझ्या गाडं काढून देतो. गाडं त्यांना काढून दिलं आणि आता चाललेली घराकडं. आता जातो दाराकडं आणि बघतो अजून थोडं राहिले आता दिवस मास्तर होतोय बघतो नाहीतर मग आपण बंद करायचं आहे. तर बघा लास्ट या साऱ्याला वळवले आणि लास्ट या कट्ट्याला आणि आता बघा चाललोय मोटर बंद कराय कारण आपल्याला आता दुधाला जायचं आहे आणि टायमिंग पण जरा जास्त झाले त्यामुळे बघा आता कमेंट करून नक्कीच सांगा की आपला म्हणजे आज मस्ती कशी झाली कॉलेजमध्ये आणि आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.